राज्याच्या अर्थसंकल्पात जाहीर झालेल्या शेतकरी कर्जमाफीवरून आता मोठा वाद निर्माण झाला असून काँग्रेस विधिमंडळ गटनेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका करत ही कर्जमाफी म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा आणि विश्वासघात असल्याचा आरोप केलाय। अर्थसंकल्पावर झालेल्या चर्चेदरम्यान बोलताना वडेट्टीवार म्हणाले की सरकारने कर्जमाफीसाठी 30 सप्टेंबर 2025 ही अट घालून अनेक शेतकऱ्यांना लाभापासून दूर ठेवलंय। तसेच 2 लाखांपेक्षा जास्त कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना नेमका फायदा कसा मिळणार, आधी त्यांनी वरची रक्कम भरावी आणि मग सरकार 2 लाख देणार का, असा थेट सवालही त्यांनी केलाय। याचबरोबर सरकारने दिलेल्या 7/12 कोरा करण्याच्या आश्वासनाचं काय झालं, कर्जमाफीचे स्पष्ट निकष जाहीर करावेत अशी मागणीही त्यांनी केली आहे। विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी प्रति हेक्टरी 20,000 रुपयांच्या बोनसची मागणी करण्यात आली होती, मात्र अर्थसंकल्पात त्याचा कोणताही उल्लेख नाही असा आरोप करत सरकारवर त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। दरम्यान अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना केंद्राकडून मदत मिळालेली नाही। केंद्र सरकार गुजरातला तात्काळ मदत पाठवते, पण महाराष्ट्राला सापत्न वागणूक का, असा सवालही वडेट्टीवार यांनी उपस्थित केलाय। तसेच राज्यात दररोज 3 शेतकरी आत्महत्या करत असताना सरकार मात्र 500 कोटी रुपये खर्च करून मुंबईच्या बीकेसी मध्ये AI कृषी महोत्सव आयोजित करण्यात व्यस्त आहे। यातून शेतकऱ्यांना नेमका काय फायदा, असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय। तापी खोऱ्यातील उपसा सिंचन योजनेत मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप करत कागदोपत्री लाभक्षेत्रे बदलून निधी लाटला जात असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केलाय। याशिवाय राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था कोलमडली असल्याचे सांगत पोलीस भरती प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोपही त्यांनी केला आहे। तर दुसरीकडे चंद्रपूर जिल्ह्यात सापडलेल्या 91 लाखांच्या बनावट नोटांच्या प्रकरणावरून राज्याच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करत या प्रकरणी कठोर कारवाईची मागणी त्यांनी विधानसभेत केली आहे।